रिझनिंगचे लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी दीपक चव्हाण मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्ते. पुन्हा एकदा आपण जबरदस्त अशी ट्रिक्स घेऊन काळकामधला टाईप क्रमांक 6 आज घेऊन आलेला आहे. त्या ठिकाणी टाईप क्रमांक 6 पाहिजे अगोदर मित्रांनो तुम्ही टाईप क्रमांक 1, टाईप क्रमांक 2, टाईप क्रमांक 3, टाईप क्रमांक 4, टाईप क्रमांक 5 ही सलग व्हिडिओ सिरीज त्या ठिकाणी पहा, जेणेकरून तुम्हाला टाइम आणि वर्क मधला कुठलाही पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी अवघड जाणार नाही. मग कुठलाही वेळ न घालवता आपण डायरेक्ट प्रश्न सोडवायला गेले. त्या ठिकाणी आपला टाईप क्रमांक 6 आहे आणि तो टाईप क्रमांक 6 कशातला काळ आणि काम म्हणजे टाइम आणि वर्क मधला. त्या ठिकाणी काय प्रश्न दिल्यावर या ठिकाणी पहा, 28 माणसे एक काम काही दिवसात करतात. काय सांगितलं त्या ठिकाणी 28 माणसे आणि ती 28 माणसे काही काम काय करतात त्या ठिकाणी काही दिवसामध्ये पूर्ण करतात. किती दिवसामध्ये पूर्ण करतात हे दिले त्या ठिकाणी दिलेलं नाही. तर दिवसांची संख्या जर तुम्ही काय केली त्या ठिकाणी मित्रमंडळ 203 केली त्या ठिकाणी म्हणजे दिवसांची संख्या तुम्ही काय केली 203 केली, तर आणखी किती माणसे कामावरती घ्यावी लागतील असा प्रश्न तुम्हाला केलेला आहे त्या ठिकाणी. बरोबर आहे ना. प्रथम सुरुवातीला किती माणसे कामाला लावली 28 माणसे. म्हणजे कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं बघा. त्या ठिकाणी m1 दिलाय बघा, किती दिलाय 28 दिलाय बघा. 28 माणसे काय केलं तुम्ही प्रथम कामाला लावली. मग ते 28 माणसे काय करतात एक काम जे आहे ते काही दिवसामध्ये पूर्ण करतात. किती दिवसामध्ये पूर्ण करतात हे आपल्याला माहित नाही. म्हणून काय करा त्या ठिकाणी दिवसांची संख्या काय करायची त्या ठिकाणी म्हणजे d1 काय म्हणूया आपण x म्हणूया. म्हणजे असं समजूया की ती 28 माणसे एक काम x दिवसामध्ये काय करतात त्या ठिकाणी पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या काय केली तुम्ही 203 केली त्या ठिकाणी म्हणजे दिवस किती आहे ऑलरेडी त्या ठिकाणी x आहे. त्या दिवसांची संख्या काय करायची आपल्याला 203 म्हणजेच काय करायचं आहे x चा किती काढायचा आहे 203 काढायचा आहे. म्हणजेच काय आला x चा आणि 2 चा गुणाकार करा म्हणजे आता 2x चे किती आलं तुमच्या ठिकाणी 3 आलं. म्हणजे d2 भेटला आपल्याला 2x चे 3 भेटला. जर दिवसांची संख्या 203 केली तर किती माणसे आणखी कामावर घ्यावी लागतील किंवा किती माणसे कामावर घ्यावी लागतील असा प्रश्न. आणखी म्हटलं लक्षात घ्या, आणखी शब्दाला खूप महत्त्व आहे. ऑलरेडी तुमची किती माणसं लावली त्या ठिकाणी 28 माणसे कामाला लावली. मग आणखी किती माणसे करा. मग दिवसाची संख्या काय करतो 203 करतोय लक्षात घ्या. 203 केल्यामुळे आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील हे तुम्हाला शोधायचं. आपण काय करूया या ठिकाणी m2 अगोदर काढलं. m2 काय त्या ठिकाणी आमचा क्वेश्चन मार्क. मग फॉर्म्युला माहित आहे की m1 आहे d1 आहे m2 आहे d2 आहे. म्हणजे m1 बरोबर काय आलं त्या ठिकाणी d1 बरोबर m2 बरोबर काय आलं त्या ठिकाणी d2. सूत्रामध्ये किंमत टाका. m1 किती आहे तुमचा 28 28 गुणिले d1 किती आहे तुमचा x बरोबर m2 काढायचा आहे तसा ठेवा m2 गुणिले d2 किती आहे तुमचा 2x/3 आहे. बरोबर आहे ना मित्रांनो. मग आता आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी हा 28 गुणिले x तसंच ठेवा. गुणाकार केला तरी चालेल नाही केला तरी सुद्धा चालेल. आता मला सांगितलं m2 गुणिले 2x/3 आहे. 3 कशाला तुमचं भागाकार इकडे कशाला गुणाकार म्हणजे छेदामध्ये किती आलं तुमचं सॉरी तर भागिले इकडे कशाला गुणाकार म्हणजे गुणिले किती आलं तुमचं 3 आलं या ठिकाणी आणि 2x कडे गुणाकार इकडे कशाला भागाकार म्हणजे भागिल्यामध्ये किती आलं 2x बरोबर काय झालं तुमचं काढायचा m2 राहिला. ह्या x ला x काय झालं कॅन्सल. का कॅन्सल केलं x ला x कारण 2 आणि x मध्ये साइन असतं म्हणजे कुठलं असतं गुणाकाराचं असतं मल्टिप्लिकेशनचं. तर भागाला 2 1 2 2 चो किती आलं 8 14 2 28 राहिलं काय हो 14 1 राहिलं गुणिले किती राहिलं 3 बरोबर काय आलं तुमचं m2 आलं. 14 चा पाडा येतो का अरे नसून ना आला तर चालतं त्या ठिकाणी सरळ सरळ आपला साधा गुणाकार करून टाकायचा. 3 चो किती आलं 12 अच्छा आहे 3 1 किती बरोबर आहे ना 3 1 किती 3 आणि किती आलं 4 42 बरोबर काय आलं तुमचं m2 तुम्हाला 42 आला लक्षात घ्या ठिकाणी. पण तुम्हाला काय की विचारलं आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला. ऑलरेडी पहिली किती होती तुमची त्या ठिकाणी 28 माणसे होती. मग काय करावं लागेल तुम्हाला 42 मधून तुम्हाला 28 माणसे काय करावं लागतील वजा करावं लागतील. चला 2 मधून 8 जाते का नाही हातच्या घेतला 12 तून 8 गेले राहिले किती तुमचे 4 हातच्या देऊन टाकला 4 मधून 3 गेले किती आलं तुमचं 1 म्हणजे आणखी किती माणसं त्या ठिकाणी कामावर घ्यावी लागतील तुम्हाला 14 माणसे मिळवतील त्या ठिकाणी कामावर घ्यावी लागतील. का 42 मधून 28 केलं कारण m2 तुमचं किती आला 42. तुम्हाला प्रश्न काय केला त्या ठिकाणी आणखी किती व्यक्ती कामावर माणसे कामावर घ्यावी लागतील. ऑलरेडी तर 28 आहे ती बरोबर आहे ना. मग 42 मधून काय करायचं 28 वजा करायचं तर किती आलं तुमचं त्या ठिकाणी 14. समजलं त्या ठिकाणी समजून घ्या त्या ठिकाणी कशा प्रकारे सोडवलंय त्या ठिकाणी.
चला नेक्स्ट गणित पाहूया. बघा प्रश्न पुढचा. प्रश्न क्रमांक 2. काय दिला हो प्रश्न क्रमांक 2? काही माणसे म्हटले बा, काही माणसे एक काम किती दिवसात संपवतात त्या ठिकाणी? 45 दिवसांमध्ये संपवतात किंवा 45 दिवसात करतात. जर माणसांची संख्या काय केली तुम्ही 507 पट केली. आपण माणसांची संख्या काय करायची आता? सुरुवातीला काही माणसं म्हटले म्हणजे किती सुरुवातीला माणसं होती माहिती आहे आपल्याला? नाही माहिती. परंतु जे काही एक्सपायर्ड माणसं असतील ते काम काय करतात? एक काम 45 दिवसांमध्ये करतात. आता काय करायचं? माणसांची संख्या आपल्याला 507 पट केली असेल तर त्या कामाला किती दिवस लागतील असा प्रश्न केलेला आहे त्या ठिकाणी. गणित समजलं सगळं त्या ठिकाणी. काही माणसं म्हटले, आता काही माणसं म्हटले की काय करायचं त्या ठिकाणी? आपल्याला माणसं माहिती मग एक्स मानायचे म्हणजे ह्या ठिकाणी M1 किती आला तुमचा त्या ठिकाणी? एक्स आला. काय एक्स लिहिला आपण M1? कारण काही माणसे काम 45 दिवसात करतात. आपल्याला किती सुरुवातीला माणसे ते माहीत नाहीये. आता ते काम किती दिवसात करतात? म्हणजेच D1 आला आपला 45. आता माणसाची संख्या काय केली? 500 पट केली. म्हणजे काय केलं तुम्ही? M2 काढलाय. M2 कसा काढणार? ह्या पहिल्या माणसाच्या काय करायचं आपल्याला? 507 पट काढायचा म्हणजे x चा 507 पट. x गुणिले 507 सोडवा हे 5 ने x ला गुणा 5x आला. छेदामध्ये किती आलं तुमचं? 7 आलं. म्हणजे M2 भेटला आपल्याला 5x अधिक 7. आता मला सांगा D2 काढायचं. ते माणसाची संख्या जर 507 पट केली तर ते किती दिवस लागतील त्या ठिकाणी? तो तुम्हाला काय करायचं? शोधायचं. फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, सारख्या सांगायची गरज नाही. काय आहे तुमचं? M1 D1 म्हणजे काय आलं? x गुणिले 45 बरोबर काय आलं तुमचा? M2 किती आला तुमचा? 5x/7 गुणिले काय आलं तुमचं? D2. हा x गुणिले 45 तसाच ठेवा. x गुणिले 45 तसंच ठेवलं. मला सांगा 7 कशाला भागाकाराला? तिकडे आल्यावर कशाला जाईल? गुणाकाराला. म्हणजे गुणिले किती आलं तुमचं? 7. छेदामध्ये हा तुमचा 5x कशाला? गुणाकाराला. इकडे कशाला? भागाकाराला. म्हणजे काय आलं तुमचं? 5x. बरोबर इकडे काय राहिलं तुमचं? D2 राहिलं. x ला x काय झालं? कॅन्सल. काय x ला x कॅन्सल करतोय? कारण 5 आणि x मध्ये साइन कुठला असतं? मल्टिप्लिकेशनचं गुणाकाराचं. तर 5 9 ला भाग जातोय का? जातोय. 5 1 5 5 9 45 राहिले काय तुमचं? 9 गुणिले 7 बरोबर काय तुमचं? D2. 9 7 किती आलं? 63. 63 बरोबर D2. म्हणजेच जर तुम्ही माणसाची संख्या जर काय केली 507 पट केली तर किती दिवस लागतील तुम्हाला? 63 दिवस लागतील. तर काय ना तुमचं? दिवस. समजलं सगळ्याला त्या ठिकाणी? समजून घ्या. जर समजत नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय समजलं नाही त्या ठिकाणी. तर नेक्स्ट गणित पाहूया त्या पुढे. बघा पुढचं गणित. काय गणित? प्रश्न क्रमांक 3. काय प्रश्न क्रमांक 3 त्या ठिकाणी तुम्हाला दिले की 10 मजूर एक काम 18 दिवसांमध्ये करतात. किती मजूर आहेत तुमचे? 10 मजूर आहेत. आणि ते 10 मजूर काय करतात? एक काम कुठलं पण असू द्या ते काम किती दिवसांमध्ये संपवून टाकतात? त्या ठिकाणी 18 दिवसांमध्ये संपवतात. मजुरांची संख्या जर तुम्ही दीडपट केली, दीडपट म्हणजे किती हो? 1.1/2. मी मजुरांची संख्या काय केली पहिल्या म्हणजे किती मजूर लावले तुम्ही? 10 मजूर लावले. ते 10 मजूर काय करतात? एक काम 18 दिवसांमध्ये संपवतात. तुम्ही आता काय केली? त्या 10 मजुरांची संख्या काय केली? दीडपट केली. म्हणजे मजुरांची संख्या जर तुम्ही काय केली? दीडपट केल्यास ते काम किती दिवसांमध्ये संपेल असा प्रश्न केला गेलेला आहे. मग कशा प्रकारे सोडवायचं लक्ष द्या या ठिकाणी. बघा पहिल्यांदा M1 काय दिलं होतं तुम्हाला? M1 दिलाय 10. 10 मजूर एक काम किती दिवसात संपवतात म्हणजे D1 दिलाय बघा तुम्हाला 18. आता काय सांगितलं? मजुरांची संख्या दीडपट करणे म्हणजे M2 आपला आला. मजुरांची संख्या किती आहे पहिली? 10. 10चा काय करायचं आपल्याला? दीडपट. दीडपट म्हणजेच काय? एक लक्ष घ्या इथं काढा तुम्ही दीडपट 1/2 म्हणजेच कसं सोडवणार आहे ठिकाणी? 1/2 हा 2 तसाच लिहायचा असतो. 2 चा 1 चा गुणाकार करा. 1 2 बरोबर. 2 ने किती आला? 3 म्हणजे किती आला? दीडपट म्हणजेच किती आला तुमचं? 3/2 आला त्या ठिकाणी. म्हणजे ह्या ठिकाणी लिहा 3 किती लिहा इथं 2. आता येणारा बघा 2 पंचे 10 आणि राहिले काय 5 गुणिले 3 आणि 5 किती आलं तुमचं त्या ठिकाणी? 15 आलं. म्हणजेच M2 किती मिळाला आपल्याला? 15. काय M2 15 भेटला? कारण आपण मजुरांची संख्या किती पट केली आहे त्या ठिकाणी? दीडपट केली. कसं सोडवायचं तिथं जाऊया. तर दीडपट जर केल्यास ते काम किती दिवसामध्ये संपेल असा प्रश्न केलाय. म्हणजे आपल्याला काढायचं काय? D2 काढायचं. फॉर्म्युला तुमच्या समोर तुम्हाला माहित आहे लक्षात घ्या. सरळ टाकायला 10 गुणिले किती करणार तुम्ही? 18. छेदामध्ये किती घेणार तुम्ही? 15. बरोबर काय तुमच्या त्या ठिकाणी D2 आला. 5 3 15 5 2 10 3 1 किती? 3 6 किती? 18. 6 आणि 2 चा गुणाकार केला. 6 2 किती आलं? 12. बरोबर काय तुमचं? D2.
म्हणजे तुम्ही जर मजुरांची संख्या काय केली त्या ठिकाणी झिडपट जर केली तर ते काम किती दिवसामध्ये संपेल तुमचं इथं 12 दिवसामध्ये संपेल. लक्षात आलं या ठिकाणी. चला नेक्स्ट गणित पाहूया पुढचं. समजून घ्या बघा पुढचं गणित. प्रश्न क्रमांक 4. काय हो प्रश्न क्रमांक 4. 48 माणसे एक काम काही दिवसामध्ये पूर्ण करतात. काय केलं एका कामासाठी 48 माणसं तुम्ही लावली त्या ठिकाणी आणि 48 माणसं काय करतात एक काम काही दिवसामध्ये पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या जर तुम्ही काय केली 2/3 केली, दिवसांची संख्या किती केली 2/3 केली, तर आणखी म्हटलंय ऑर्डर्स किती घेतले आपण कामगार कामावरती 48. मग आणखी किती कामगार कामावरती घ्यावी लागतील असा प्रश्न केलाय तुम्हाला. बघा कशा प्रकारे सोडवायचा. M1 दिलाय बघा. M1 किती तुम्हाला 48. तर 48 माणसे एक काम किती दिवसात पूर्ण करतात काही दिवसामध्ये म्हटलंय म्हणजे आपल्याला माहित नाही की किती दिवसामध्ये पूर्ण करतात त्या ठिकाणी. मग काय करा त्या ठिकाणी x मानू म्हणजे D1 काय मानलं आपण त्या ठिकाणी x मानू. बरोबर आहे ना. जर दिवसांची संख्या तुम्ही काय केली 2/3 केली बघा म्हणजे D2 आला तुमचा इथं. D2 काय करायचा x चा किती काढायचा आहे 2/3 म्हणजे कसं आलं 2x किती आलं तुमचं 3 x आणि 2 चा गुणाकार केला. मग जर माणसांची संख्या जर दिवसांची संख्या जर 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील म्हणजे आपल्याला काय करायचं M2 काढायचं. या ठिकाणी क्वेश्चन मार्क असेल. फॉर्म्युला सगळ्याला माहित आहे M1 D1 बरोबर M2 D2 म्हणजेच काय तुमचं M1 किती आहे 48 गुणाकारामध्ये D1 किती आहे तुमचं x बरोबर M2 काढायचं आहे तसा ठेवा. M2 गुणिले D2 किती आहे तुमचा 2x छेदामध्ये किती आलं तुमचं 3. 48 गुणिले x कसं ठेवा 48 गुणाकारामध्ये x हा 3 इकडे भागाकार इकडे कशाने गुणाकाराला गुणिले मध्ये किती आलं तुमचं 3 छेदामध्ये हा 2x गुणाकाराला आहे इकडे कशाने तुमचा भागाकाराला 2x बरोबर काय राहिले काढायचं आपल्याला M2 काढायचं. M2 तसंच नाही. आता ह्या x काय झालं त्या ठिकाणी कॅन्सल झालं. का कॅन्सल झालं कारण 2 आणि x मध्ये साइन कुठला असतो तुमचं गुणाकाराचं. भाग 2 3 ला काय झालं तर भागाला 1 2 4 2 किती आला 8 म्हणजे काय आलं 24 गुणिले 3 बरोबर M2. 24 चा पाडा येतोय का नसेल तर आपला साधा 24 ते 72 तरी पण करूया आपण. 3 4 किती आलं तर 12 4 1 3 2 6 6 आणि किती आलं 7 मध्ये 72 24 3 72 बरोबर काय मिळालं तुम्हाला मित्रांनो M2. म्हणजे काय झालं त्या ठिकाणी दिवसांची संख्या जर तुम्ही काय केली त्या ठिकाणी 2/3 केली तर 72 माणसे काय होतील ते काम संपून टाकते. पण आणखी किती माणसे तुम्हाला कामावर घ्यावी लागतील विचारले. आणखी म्हटले आणखी लक्षात घ्या ऑलरेडी किती कामावरती लावलेत आपण 48 म्हणजे 72 मधून तुम्हाला काय करावं लागणार 48 वजा करावं लागणार. 2 मधून 8 जाता हातच्या घेतला 12 मधून 8 गेले राहिले किती 4 हातच्या देऊन टाकला 7 मधून 5 गेले राहिले किती 2 म्हणजे आणखी तुम्हाला किती माणसे कामावर घ्यावी लागतील त्या ठिकाणी 24 माणसे कामावरती घ्यावी लागतील. कळालं. बघा आज आपण शिकलो टाइप क्रमांक 6 काळा मधला. जर तुम्हाला जर हा व्हिडिओ सीरीज आवडली असेल किंवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लक्षात घ्या नक्कीच आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा लाईक करा. इतर मित्रांना आपण काय करा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्याला काळकाच्या टॉपिकचा त्या ठिकाणी फायदा होईल. भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ सीरीज मध्ये त्या ठिकाणी. धन्यवाद.